सो गुड मॉर्निंग एव्हरीवन, आय होप यू ऑल आर डुईंग गुड. तर तुम्हाला टायटल आणि थंबनेल बघून समजलं असेल की मी आलोय आज गिरनारला, गुजरातमध्ये. इकडे आपल्याला गिरनार पर्वताच्या गुरु शिखरावर आपल्याला श्री दत्तगुरू महाराजांच्या पादुकांचं दर्शन घ्यायला जायचं आहे. तर आपल्याला गुरु शिखरावर जायला 10,000 पायऱ्या आहेत, म्हणजे 10,000 स्टेप्स चढून आपल्याला वरती जायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला केबल कार्ड पण आहे, रोपवे पण आहे, पण आपण रोपवेने नाही जाणार आहे, आपण जाणार आहे 10,000 पायऱ्या चढून. तर त्याची पूर्ण माहिती मी देतो तुम्हाला. तर तुम्हाला ट्रॅव्हलिंगसाठी माहिती देतो. काल आम्ही 5 मित्र आलो मुंबईवरून. तर बांद्रा स्टेशनवरून 1:40ची रोज एक ट्रेन निघते, सौराष्ट्र जनता एक्सप्रेस म्हणून. ती सकाळी 4:45पर्यंत इकडे जुनागड स्टेशन आहे तिकडे पोहोचवते. जुनागड स्टेशनवरून हे 5 ते 7 किलोमीटर आहे गिरनार पर्वताचा बेस. तर जुनागड स्टेशनच्या बाहेरच रिक्षावाले असतात, त्यांना तुमची जर बुकिंग केली असेल तर रूम सांगायचं. तर ते आम्हाला किती 5 जण होतो, तर आम्हाला एक रिक्षा केलेली आम्ही, तर 200 रुपये त्यांनी घेतले. तर आम्ही इथे यायला, आमची इथे धर्मशाळा आहे, ती आम्ही बुकिंग केलेली आधीच, इथे कॉल करून आधीच बुक केलेलं लास्ट वीकमध्ये. धर्मशाळेचं नाव काय बघा, श्री सनातन हिंदू धर्मशाला. खूप मोठी धर्मशाळा आहे आणि याचं जागा पण खूप भारी आहे. मी या धर्मशाळेच्या मागेच आहे गुरु शिखर. मग कालचे आमचे थोडेफार क्लिप असतील ट्रेनमधले ते टाकतो, कारण की काल जास्त काही शूट केलं नाही, कारण आज आपल्याला चढायचं आहे. आज चांगलं शूट करूया आणि आज चांगलं दाखवूया आपल्याला. थोडं बसले सगळे आणि खायची सुरुवात झालेली आहे आपली. चपले खातात. आधी काय खाल्ला काय? आधी सफरचंद पेरू खाल्ले. हेमंतचं प्राईस इथं करायला. हेमंतचं प्राईस आणि हेमंतचं पण प्राईस इथं यावेळी त्याने आमच्यावर सोपवलंय, तर आम्ही तिकडे आता करायला चाललोय. त्याच्याकडून होत नाही, तर बघूया टेटन काय. साई बाईने डीमार्टचं सामान आणलंय. क्या लाया दिखा? चिप्स या खायला. त्याची सुरुवात झालेली आहे आपल्या पोरांची. हे पण आणलंय. हे कोणी आणलंय? आम्ही उचल साई शेट. साई शेटने आणलंय. आमचे आधार संभा जर बजेटची आता आम्हाला कमी नाही, हे खास हेमंतांसाठी बजेट. खाण्याची मस्त व्यवस्था आपल्या बॅगेत पण सामान आहे. आकाशने पण आणलेत. हे तिचे पेटी पराठे, ते रात्री जेवण असते, रात्री जेवण ठेवले. आपली बजेट लिमिटेड बजेटवर चाललोय आपण. काय माहिती पण आज बजेटचं टेन्शन नाही लास्ट टाइम सारखं. साई शेट सोबत आहे. येताना आता नॉर्मल तिकीट आहे स्लीपर कोचची, पण मूड झाला तर लगेच एसी करू शकतो. एवढी टेन्शन नाही, बजेटचं टेन्शन आहे आपल्याला. आता रात्रीचे 8 वाजले आणि आपली ट्रेन पोहोचली वडोदराला. आपला पद्धतशीर जेवायचा कार्यक्रम चालू झालाय. घरातून आणलंय आपण चणा आणि भाकरी, आणि आकाशने आणले ठेपला. कसं झालंय मग? आतापर्यंत खूप चांगला प्रवास झाला आपला. 10 रुपये फेमस आता हे राहील आपला प्लॅनिंग राहील. येस, आकाशने एवढे ठेपले आणले, त्याला बोलू आपण विकूया इथे. 20 ठेपले आणलेत. चला आज मग खाऊन घेऊया आपण. चला आता आम्ही सगळे फ्रेश होऊन निघालोय. इथे आकाश आहे, आपला साई, हा अमे आणि तो निशांत. तर आकाश, या रूमचं कसं आपण बुक केलं सांग फक्त एकदा. आपण हे सोमवारीच विचारपूस केलेली सनातन हिंदू धर्मशाळेत. ऑनलाईन रिव्ह्यू बघितलेले, चांगले वाटले. तर इथे रूम स्टार्टिंग 350. तर आम्ही 350ची रूम घेतली, 1000 रुपये डिपॉझिट. आम्हाला पण चांगली कम्फर्टेबल आहे एकदम. आम्हाला फक्त बॅग ठेवून आणि फ्रेश होऊन निघायचं होतं. मग काय मोठी रूम घेऊन काय करणार, मग फक्त आम्ही बॅग वगैरे ठेवण्यासाठी 350ची रूम घेतली. गरम पाण्याची सोय. हा, गरम पाण्याची सोय. लॉकरचं काय होतं, त्यांनी लॉक कसा दिला आपल्याला. लॉकची पण डिपॉझिट सिस्टम आहे. 50 रुपये बाहेरून लॉक घ्यायचा आपण, 50 रुपये डिपॉझिट देऊन. नंतर मग जाताना आपण फक्त चावी परत द्यायची, लॉकाची चावी परत द्यायची. तर 30 रुपये आपल्याला रिटर्न करणार, 20 रुपये त्याची हे चार्जेस घेणार. हा, मग ते लॉक साठी पाहिजे सर्व्हिस चार्जेस हे आपलं धर्मशाळा इकडे, सनातन हिंदू धर्मशाळा.
तर दोस्तीतल्या दुनियेतला राजा माणूस अमेय दादा परब यांना आपल्याला स्पॉन्सर भेटलेला आहे नाश्त्यासाठी. बघा आता काय बोलतो, तिकडेच आहे भाई, तिकडे आपल्याला जायचं जय गिरनार. आता सगळे बसलेत नाश्ता करायला. मोठा सपोर्ट, सुरुवातीचा नाश्ता. असे एक जणांनी पुढाकार घ्या आणि सहकार्य करा. घेऊया. ट्रिप आहे येस. आमचं एकच ब्रिज. काय काय घेतले, खमण घेतले 1 प्लेट, पोहे घेतलेत आणि आपले समोसे. चालू करा. ही ह्याला काय बोलतात आपण, आम्ही पपाया ग्रेव्ही, पपाई चटणी. पपया चटणी बोलतात. ते पपयाचा किस करून त्याच्यावर मसाला वगैरे टाकलाय. चला खाऊन घेऊया. आता नाश्ता केला, आता कॉफीची सिप मारून मग जाऊया पाटील. नाश्त्याचा खर्च गिरनारवर सांगितलं ना. वैयक्तिक खर्च. 200 आणि कॉफीच्या वरचे 10 रुपये पकडा. 250 रुपये मध्ये काम पीठ आहे. आता नाश्ता केला. नाश्ता आमचा 200ला झालेला. त्यानंतर आम्ही कॉफी घेतली 5. जरा बजेट मी गेलो आम्ही गेला बिल करायला. तो 250 रुपयांनी हुआ, 350 हुआ. आम्ही बोलतो आता तर 200 झालेले, आता 350 कसे झाले लगेच. कॉफी तिथे 30 रुपयाची होती, 5 कॉफी 150 रुपये झाले. नेस्ट कॅफे घरातून घेऊन या. आता आम्ही कुठला स्पॉन्सर करत नाही. बघा मी बाकी स्पॉन्सर करेल जरा ट्रिपला, पण कॉफी नाही करणार. इथून आता काठ्या घेतल्यात आपण सगळ्यांनी. काठीसाठी पण डिपॉझिट सिस्टम आहे. 50 रुपयाला एक, आणि परत रिटर्न आलो ना की त्यांना रिटर्न केल्यावर 30 रुपये रिटर्न देणार. म्हणजे आपल्याला 20 रुपयाला काठी पडते. सर्व्हिस चार्जेस. बोला. आता प्रवासाला सुरुवात घेऊया. गणपती बाप्पा विचारा. आपल्यासोबत आज एक आजोबा आले. अडकत अडकत चालतो निशांत आपला. त्यांनी बाटली उचलली आणि ठेवताना त्याच्या कंबरमध्ये लचक भरली आहे. लचक भरली. आता 2 काट्या घ्या. आता त्याला कसं जमेल काय माहिती. आता काठी पडते. काठी घ्या ना. टोटल 9,990. गेट कीपर उभा आहे. तिथे आपल्याला पैसे दिले. इथे जर तुम्ही प्लास्टिक आणत असाल तर प्लास्टिक काढून घेतात, बाहेर बॅग चेक होतं. तुम्हाला माहिती देऊन ठेवतो. आणि गेट कीपर दाखवला तो पैसे घेतोय. आणि हे बघा, चढण्याच्या आधी हनुमानाचं दर्शन करून घ्यायचं आहे. ही पहिली पायरी आहे. आपले टोटल आहेत 9,999 पायऱ्या चढायच्या आपल्याला. त्याच्या आधी आपल्याला हनुमानाचं दर्शन घ्यायचं आणि बोलायचं आम्हाला स्ट्रेंथ द्या, एवढी चढून उतरायचंय. परत हनुमानाचं मंदिर आहे आणि बाजूला तिथे श्री स्वामी समर्थांचं मंदिर आहे गिरनार. मी चालू केलंय चढायला. तर इथे अजून एक अल्टरनेटिव्ह वे आहे, ते रोपवे. तर रोपवे आपल्याला सोडतं 5,000 स्टेप्स पर्यंत. तिकडे अंबा माताचं मंदिर आहे, त्याच्यावरती अजून 5,000 स्टेप्स. त्या तर आपल्याला चढूनच जायला लागतात. नाहीतर अनदर ऑप्शन आहे डोली म्हणून, ते 2 माणसं चढवतात. आपल्याला चालायचं. ज्याला जमत नाही, थोडंफार एक्सपिरियन्स घ्यायचा आहे रोपवे तर ते जाऊ शकतात. आपण आता चालत चाललोय. आपण यंग तर जाऊ शकतो. सिस्टम आहे ना. इथे बघा लाईनीच असतं, तुम्हाला मंदिरं दुकानं वगैरे मिळतील. गणपती बाप्पाचं मंदिर आहे इथे, पाया पडूया. शनिदेवाचं मंदिर आहे. गणपती बाप्पा मोरया पण आहेत. हे नको आवाज देऊ, हे यायचा. ठीक आहे का. तर आम्ही 7:52च्या सुमारास, म्हणजे 8च्या सुमारास चालू केलेलं चढायला. बघूया आता वरती जायला आपल्याला किती वेळ लागतोय. जय गिरनार. जय गिरनार. जय गिरनार. तिकडे रोपवे चाललेत. काय बोलणार या मुंबईच्या पोरांना. 15 मिनिटं आम्ही चाललो वरती, 700 पायऱ्या चढलो. हे दमले लगेच, बसवूया बोलतायत. दमून बसलेत. यांच्यासाठी बसावं लागतं. जेवण आलो यांना, तर एवढं आपल्याला करावं लागतं. भाई अजून 10 पट चढायचंय. आपल्याला तिकडे जायचंय. पाठचा व्ह्यू बघा, पूर्ण गिरनार जंगल आहे इकडे. हा रोपवेचा टॉवर आहे. हे रोपवे चालले पुढे. रस्त्यामध्ये तुम्हाला असे छोटे मोठे दुकानं भेटतील खाण्यापिण्याचे, लिंबू सरबत वगैरे. त्यामध्ये खूप माकडे आहेत. काळ्या तोंडाची माकडं, वानर.
कसं वरती सामान घेऊन पण चढतात, म्हणून इथल्या वस्तूंचा रेट थोडा महागच असतो, थोडा जास्त असतो, कारण मेहनत आहे एवढ्या वरती चढणं सामान घेऊन. आपण फक्त एक बॅग घेऊन चढतो, 2 बॉटल आहेत फक्त त्याच्यात, ते पण आपण पाळीने घेणार आहे. तर 2000 स्टेपसाठी माझ्याकडे, नंतर लगेच चेंज होणार आहे. आपला निशान भाई दमलाय. क्या खरा वालत काय, कशी पोरं आहेत, काय झालं आम्हाला 1100 झालं पायऱ्या अजून. क्या निशान इथे असे थकलेली आहेत तरी मी अजून पुढे चालायचा प्रयत्न करतो यांना घेऊन. बघा इथे मार्किंग केली, 1100 पायऱ्या झाल्यात आतापर्यंत. हाऊस द जोश बॉयज. एकाची गुडघ्याची 5 मिनिट वरती आपण दत्ताची आरती करूया. आता 2000 स्टेप झालेले आहेत. आमचं ठरलंय की 10,000 स्टेप्स म्हणजे प्रत्येक 2000 स्टेपला बॅग चेंज होणार आहे. आता माझी बॅग जाणार आहे दुसऱ्याच्या हातात. आम्ही घेते, कोण घेते? आकाशला बॅग सोपवण्यात येते. पुढच्या 4000 पायऱ्यांची जबाबदारी. आता काय फायदा, 2 बॉटल संपल्या, आता रिकामी झाली बॅग. 2 हा सर्वात जास्त थकला आहे बाई. सगळ्यात मेन म्हणजे तो ब्लॅक बेल्ट आहे. हा ब्लॅक बेल्ट आहे भाई. 18 तासावर चढलाय. मेरा 22 किलोमीटर वाइट गाडवावर बसून 22 किलोमीटर मेरा वाइट बेल्ट ही था और मैं छोड़ दिया था मी पण सेम पहले. आता ऑलमोस्ट अप्रॉक्सिमेटली झाले असतील आपले. हा 2100 शिड्या क्रॉस झाल्यात. इथे पाण्याच्या पाण्याचा रेट आणि सगळ्या वस्तूंचा रेट वाढत चाललाय. पाण्याची बॉटल विचारली 60 रुपये. ठीक आहे, यांना मेहनत पण आहे, वजन घेऊन वरती येतात. लिंबू पाणी 20 रुपये, पाण्याची बॉटल 60 रुपये. बघूया आपल्याकडे आहे आता तरी, संपल्यावर घेऊया. इकडे रिफिल करून घेतली, बॉटल रिफिल करायची तर 20 रुपये आणि इथे ग्लास मधून प्यायचं तर फुकट. चला आता चाललोय. पाठी बघा माझ्या किती एज आहे त्या आजींचा, बापरे. जस्ट बोललो रे मी, त्या बिचारा आजीना माझी नजर लागली वाटतं. जस्ट बोललो आणि पाठी त्या बिचारा पडल्या. लागलं नाही त्यांना, विचारलं आम्ही लगेच. हो, चढतो अजून खूप चढायचं. आताशी 2200 पायऱ्या झाल्या. पण ते जेव्हा उतरत होते तेव्हा काहीतरी बघून ते आम्हाला बोलल्या आणि हसल्या. तो वाटतं त्यांचा कर्मा झाला असेल काहीतरी. ते म्हणजे त्यांच्या भाषेमध्ये बोलल्या, ते आम्हाला पण कळलं नाही. कर्मा बॅक झाला. व्ह्यू बघा पाठी, झीप लाईन बघा, ती रोपवे. बस भाई राग देतो आता आपल्याला. आपला दमलाय बाई मेंबर. किती वरती आलो बघा आपण. खाली सिटी आहे ती. ऊन आला, आता ऊन लागणार आपलं. आता ऊन चालू झालंय. सकाळचे वाजले 9:30. ऑलमोस्ट 3500 पायऱ्या चढलोय आणि आता वाट लागणार आहे कारण ऊन आलंय. माझ्या तर खूप एनर्जी. ही लोक अजून हळूहळू चालतात. अमय एनर्जी आहे का नाही? हाऊस द जोश. भाई एक मेंबर आपला मागेच राहिलाय खूप. आकाश, साई, हाऊस द जोश. निशांत कुठे राहिला? मागे आहे ते जैन मंदिर आहे, नेमनाथजी भगवानचं जैन मंदिर आहे. आणि ह्याच्या पुढे अजून अंबाजी मातेचं मंदिर आहे. लिंबू पाणी पिते. तर इथून लिंबू सरबत घेतलेलं आहे आपण. थंड थंड आहे रे. किती रुपये आकाश? 20 रुपये. इथे 4000 स्टेप झाल्यात आणि लिंबू पाणी घेतलं आम्ही. आता बजेट ट्रिपचा 4000 स्टेप्सला पहिला लिंबू सरबत, आता दुसरा पुढच्या 4000 स्टेप्सला. एका मित्राने हार मानलेली आहे, तो 5000 स्टेप्स नंतर रोपवेने. हो गया निशान. निशान जमेगा तेरे को पूरा चढ़ने? गिव अप कर रहा है यार, चल. आमच्यातला एकदम थकला, बोलतो 5000 पायऱ्या चढून मग ते अंबाजी मातेचं मंदिर आहे तिकडे बसणार आणि रोपवेने खाली जाणार आहे. त्या परीक्षेत पास व्हायचं की नाही ते तुमच्या हातात आहे. आता एक तर फेल होतोय. इथे आता नेमनाथजी भगवान यांचं जैन मंदिर आहे इकडे. इथपर्यंत पोहोचलो आम्ही. किती आजी? 65. 65 बघा. ते लोक 65 वयात आहे. तू आम्ही असंच गेलो, मग उठत बसत
हा कुठलं गाव तुमचं? भारी मस्त मस्त. हे आता आजी होत्या छत्रपती संभाजीनगर मधून आलेले आणि एज त्यांचं होतं 65 आणि ही पोरं बघा 20-25 वयातच थकले. काय बोलणार यांना. बघा आपला मेंबर 5000 स्टेप्स कंप्लीट करून झालेले आहेत. इथे अंबाजी मातेच्या मंदिरात आलो आहे. दर्शन घेऊया वरती जाऊन. इथे खायला आलोय मंदिराच्या बाजूला. हे घेतलंय मसाला बॉइल्ड पोटॅटो आहे आणि मसाला दिलाय त्याला. हे 270 रुपये. हे पण 70 रुपये. 100 ग्राम काहीतरी युनिक काहीतरी आहे. हे तिखट आहे खूप. असं खाऊ नका. पाहिजे आम्हाला आता. आम्ही अर्ध्यापेक्षा जास्त चालू जाऊया. आपण काय एक्सपिरियन्स होता सांगा. एवढं वाटलं नाही पण आमचे जे मित्र सवंगडी होते त्यातला एक साई उटेकर नावाचा मित्र आहे. तो मंदिराच्या पायथ्याशी येऊन गायब झाला कुठेतरी. फोन लावतो तो उचलत नाही. आणि एका मित्राची निशांत सिल्वार नेपाळचा त्याची बाटली उचलून कंबर मोडली. त्याची हालत त्याने कारण दिलं आणि तो आता रोपवेने खाली गेलाय. 400 रुपयाचा एक्सपिरियन्स घेत. आता एक जण होता तो निशांत. त्याच्या पाठीचा प्रॉब्लेम होता खूप. त्याला बोललो जा इथूनच. मग आता तो रोपवेने खाली चाललाय. वरती येत नाही तो. आणि आता दरवेळेप्रमाणे जगन्नाथला पण आणि इथे पण आम्ही तिकच राहिलो. मी सांगतो की तुमच्याप्रमाणे कम्फर्टेबल पायाला शूज वगैरे असेल ते घाला आणि लाईट कपडे घाला. लाईट कपडे घालतो. जीन्स वगैरे घालून येऊ नका. जीन्स अजिबात घालू नका. जीन्स घातले तरी बेल्ट घाला. प्रॉपर एक बोलतो ना फिट कपडे घाला. लूज कपडे घाला. आता आम्ही खूप जवळ आलेलो आहे आणि ऑलमोस्ट माझ्यासमोर दोन्ही शिखरं दिसत आहेत. एक गुरु शिखर आहे आणि एक नवनाथ मधले श्री गुरु गोरक्षनाथ यांचं पण मंदिर दिसतंय समोर मला. हे शिखर आहे ते पहिलंवालं शिखर आहे ते गुरु गोरक्षनाथांचं आहे. आणि त्याच्या मागे आहे बघा ते दत्तगुरूंचं शिखर आहे गुरु शिखर. बघा इथे भगवा आणलेला आहे. भगवा फडकवतोय अमे मेस्त्री. अरे महाराजान आमच्या दिलं शिवबा महाराजान. हवा थांबली ते. पाणी घेतलंय 60 रुपये ना 1 लिटरची बॉटल. आखरी दुकान आहे हे लास्ट दुकान आहे. त्याच्यावरती दुकान नाहीये. असे बोलून पुढे दुकान आहे. भरोसा आहे. थंड आहे ना. इथे गुरु गोरखनाथ. इथे गणपती बाप्पा आहेत आपले. गुरु गोरखनाथ यांचे चरण पादुका आहेत. इथे काही दिवसांपूर्वी ते काही समाजकंटकांनी ते मूर्ती तोडून मूर्तीला खंडक करून इथे टाकलेले. इथे गुरु गोरखनाथजीची चरण पादुका आहे आणि इथून गेल्यावर बोलतात मैं भी जाता हूँ. दिसतोय का मी? व्हिडिओ काढला. इझिली आलो बाहेर. तू इझिली आला. मला थोडा स्ट्रगल लागला. आता आकाश चालले आपले पाप धुवायला. आता आकाश इथून बाहेर. आकाशचे पाप धुतले गेले. अडकला म्हणजे पाप आहेत अजून. निघाला. मी माझे धुतले. मी आता एक आमच्या मागच्या टायमिंगला जगन्नाथला आलेले हेमंत कंक होता. त्याचे पण आपण सुद्धा आमच्या मार्फत धुतले जावे त्याची अपेक्षा करतो. ईश्वर चरणी प्रार्थना. अजून एक मी राऊंड मारत आहे त्यासाठी. हेमंतचे पाप धुवायला आकाशातून एक राऊंड मारतोय. प्रायश्चित जे राहिलं होतं ते आता आम्हालाच करावं लागेल. गुरु गोरखनाथांचं जे पादुका ठेवल्या चरण पादुका त्या बाजूला जी मूर्ती आहे ना ती काही दिवसांआधी काही समाज कंटकांनी मूर्ती खंडन करून इथे खाली फेकून दिलेली. पण ते आता ती नवीन मूर्ती तिथे त्याच्या जागी स्थापित केली आहे. आणि हे जे गुरु गोरखनाथांचं जे मंदिर आहे तिथून जे आपलं दत्तगुरूंचं मंदिर आहे ते थोडं खालच्या हाईटला आहे. कारण दत्तगुरूंचे शिष्य होते तर दत्तगुरू महाराजांचं मंदिर आहे. ही जी मागे होती गुरु गोरखनाथांची जी चरण पादुका ठेवलेल्या ती जागा त्यांना दत्तगुरू महाराजांनी दिलेली.
तर त्यांची अशी इच्छा होती की जिथे ते बसतील तिथून दत्तगुरू महाराजांचं त्यांना दर्शन झालं पाहिजे, म्हणून ते थोडं खालच्या हाईटला आहे. जे दत्तगुरू महाराजांचं मंदिर आहे ते आपलं गोरखनाथांच्या मंदिरापासून थोडं खालच्या अंतरावर आहे. ते आता व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसलं असेल. मागचा काढ व्हिडिओ. खालून चालत डायरेक्ट इथे यायला आता लोक राहिलेत मग जा पटापटा होऊ नये तिथं जेवून जावं, तिथं प्रसाद घ्या, उदी घ्या आणि मग या. चालेल चालेल. तुम्ही कुठून आले? पुण्यावरून. पुण्यावर. तुम्ही? आम्ही मुंबई. आम्ही पुण्यावरून. दर्शनासाठी आलेल्या भाविकांशी भेटलो, बोलणं केलं आणि इथे आजी लोक आहेत, म्हणजे पुण्यावरून आलेले, संभाजीनगरवरून आलेले असेच होते. इकडे महाराष्ट्राचे लोक जास्त आहेत ना. मिनी महाराष्ट्र वाटतं गिरनार आता. म्हणजे वाटत नाही गुजरातमध्ये असं वाटतं महाराष्ट्रामध्ये त्या मिनी महाराष्ट्रात वाटतं. फायनली आपण आलोय. आता इथे कमान दिसते आपल्याला. श्री दत्तगुरू चरण पादुकांचं दर्शन घ्यायला आपण चाललोय वरती. आता इथे 2 गेट आहेत. एक वरती दत्तगुरू महाराजांचं चरण पादुकांचं दर्शन घ्यायचं आणि खाली आहे ते कमंडल कुंड आणि अन्नक्षेत्र. रोपवेने आले, चालत आले? चालत आलोच आम्ही खालून. हा 8ला किती वय तुमचं? 8ला बसलो निघलो वय काय तुमचं? वय वय मग 60. आमची पोरं थकली इथे 20 वर्षातच. आजोबा आहेत पाठी 60 वर्षाचे. ऑलमोस्ट पोहोचलोय. अरे निशान गेला खाली. हा रोपवेने खाली गेला. मला भेटलाय साई वरती येऊन बसलेला. श्री अवधूत चिंतन शिवदत्त. चला शेवटची काही पावलं आणि स्वामीला. चला इथे ऑलमोस्ट पोहोचलेलो. आता वरती व्हिडिओ अलाउड नाहीये तर इथेच व्हिडिओ बंद करावा लागेल. आम्ही दर्शन घेऊन येतो दत्तगुरू महाराजांच्या पादुकांचं. इथे त्यांनी 12,000 वर्ष तपश्चर्या केली. जस्ट आमचं दर्शन झालेलं आहे. चांगलं दर्शन झालं, एकदम मस्त दर्शन झालं. दत्तगुरू महाराजांच्या चरण पादुका होत्या तिकडे. मस्त दर्शन झालं. आतमध्ये व्हिडिओ अलाउड नाही. आम्ही मस्त दर्शन घेतलं. हे आता उतरतोय आम्ही, सावकाश उतरतोय. मला थोडी हाईटची भीती वाटते, आरामात उतरतोय मी. ते पुढे बाबा आहेत ना, ते 60-65 एजचे आहेत आणि आरामात चढले. ते लोक खालून चढले ना, रोपवे पण नाही त्यांनी यूज केलं. मानलं पाहिजे त्यांना. इथे आपली पोरं 25व्या वर्षातच थकतात. आम्ही म्हणजे 12 पर्यंत वरती पोहोचलेलो, म्हणजे आम्हाला 4 तास लागले. आणि आम्ही थांबत आलेलो. आमचा एक मित्र होता, त्याला थोडं प्रॉब्लेम होत होता म्हणून त्याला तिथूनच पाठवला घरी रोपवेने. या मित्राला दिली आमच्या, आणि हा आमचा मित्र 11 वाजेपर्यंत टच झाला. हा तर 3 तासात वरती आला, कारण हा थांबलाच नाही मंदिरात. हा एकदा पुढे गेला. थोडक्यात सांगतो, ट्रेक आहे थोडासा एक्झॉस्टिंग आणि डिफिकल्ट, म्हणजे ज्यांना चढायला प्रॉब्लेम आहे किंवा स्टॅमिना कमी आहे त्यांच्यासाठी थोडासा डिफिकल्ट होईल. पण देवाचं नाव घेऊन चढत राहायचं पॉसिबल आहे. कारण इथे बघा ना, हे आजोबा तर चढलेत, म्हणजे आपल्याला काय तेच सांगितलं रे यांना की थोडासा ट्रेक आहे, टफ आहे, स्टॅमिना कमी आहे. आवर्जून यावे. त्यांनी टेस्ट करायला लागावं. आवर्जून यावे. फक्त बादली कुठे उचलू नये. एक जण आमचा रिटर्न गेला, बादली सकाळी पाण्याची बादली उचलत होता. बादली हे फक्त निमित्त होतं, त्याला एक कॉल नव्हता. कंबर लचकली आणि ते बादलीचं निमित्त झालं साईमुळे. आंघोळ्यानी पाणी मागवलेलं तर त्याची कंबर लचकली. भाई त्याला बुलावा आला नव्हता म्हणून तो घरीच थांबला. त्याला फक्त अंबिका मातापर्यंत बुलावा होता. शक्तीपीठ बघितलं नाही, मग तसंच खाली गेला रोपवेने. एक छोटीशी टिप देतो की यायचं असेल तर सकाळ या, पहाटे या, म्हणजे एवढं ऊन नाही लागणार. कारण उन्हामुळे एक्झॉस्टिंग वाटतो. पाणी बॉटल कॅरी करा, ORS बॉटल कॅरी करा. बाकी एवढं हार्ड नाही आहे, फक्त चढायलाच खूप आहे. आणि स्टेअर्स आहेत एंडपर्यंत, मग जास्त असं ट्रेकचं काय नाही. एंडपर्यंत असं स्टेअर्स आहेत माझ्या मागे आहेत तशा. आणि कम्फर्टेबल शूज घाला, नाही तर सँडल घाला जसं तुम्हाला वाटेल. आणि तुमच्या पेसने चढा, अशी काय घाई करू नका. बस बाकी काय नाही, बाकी होऊन जाईल मग दत्त महाराजांच्या मर्जीने.
इथे श्री दत्तात्रय संस्थान आहे, इथे अन्नक्षेत्र आहे, तिकडे आलो आम्ही. खाली अन्नक्षेत्र आहे, तिकडे गेलेलो तर आम्हाला इकडे पोट भरून जेवण मिळाले. खिचडी भात होता, डाळ होती आणि शिरा होता. शिरा होता, पाहिजे तेवढं ना. हो पाहिजे तेवढं, फक्त शांत बसा, वापरू नका आतमध्ये जाऊन आणि बोलू पण नका एकमेकांसोबत, फक्त जेवा आणि निघून जावा. चव एक नंबर, चव एक नंबर आहे. जेवणाचे पैसे वाचले आमचे, म्हणजे ट्रिपचा देवाचा कॉल होता, माझा प्रसाद घेऊन गॉड्स प्लॅन होता. ट्रिप आज खूपच बजेट. 500 रुपये रिफंड येणार आहे सगळ्यांना. घेऊन तुम्ही तृप्त व्हाल. रिफंड नाही, नो रिफंड. हे ते अन्नक्षेत्र होतं, तिथे आपण जेवलो. या हाईटवर आता रिटर्न जातोय आपण. असा व्ह्यू आहे बाहेरचा. हे बघा खालून येतात बघा 25 वर्षाचे म्हातारे लोक बघा. 25 वर्षाचे म्हातारे 10 शिड्या चढले नाही का लगेच बसतात. आपल्यात खूप एनर्जी अजून. अरे चला ना, आत्ताच तर बसलेला परत बसला. मी दृष्ट डोळ्यात टिपवून घेतोय. किती व्हिडिओ मध्ये टिपवले ना मी. व्हिडिओ मध्ये काय करायचंय बघा, म्हणून सांगतो जोपर्यंत यंग आहे तोपर्यंत या. 40 झालं तुम्ही येणार पण नाही रे. मग 40 झालं येणार पण नाही तुम्ही. चला चला. तेव्हा मागेच होतं श्री गुरु शिखर. आता आम्ही आमचं दर्शन झालं, जेवण झालं मस्त. आणि काठी खूप इम्पॉर्टंट आहे, त्या काठीने खूप साथ दिले. तिला आपण मुंबईला घेऊन जाणार आहे आणि पुजणार आहे. हो, काठी इज मस्ट. साक्षात स्वामींचा सहवास त्या काठी सोबत आम्हाला लाभलेला आहे. अरे चल पटापट. चल ना, उतर ना पटापट. ये उधर दे दो ना. चलेगा. आता आमचं ठरलंय की रिटर्न जाताना रोपवेने जायचं. थकले म्हणून नाही की एकदा एक्सपिरियन्स घ्यायचा आहे रोपवेचा, म्हणून चाललोय. तिकीट काढलेली आहे. वन वे तिकीट आहे 400 रुपये पर पर्सन. अनुभव घ्यायचे 1600 रुपये सगळ्या गोष्टीचा लाभ घ्यायचा चौघांचे. रोपवेने जायचे आता 400 रुपये पर पर्सन. हा बघा सेल्फी पॉइंट आहे. चला. आकाश एक्साइटेड. पहिल्यांदा चाललोय आम्ही रोपवेने. लाईफ मध्ये पहिल्यांदाच आलोय रोपवेने. आता आपल्याला 21व्या ह्याच्यात बसायचं बघा. 21 नंबर आहे. 22व्या ह्याच्यात आपल्याला काठी जाणार आहेत. आपल्या बघा काठी इथे पॅक करून ठेवल्यात. हे आपला 21 नंबर आहे. बसले आता खतरनाक एक्सपिरियन्स होणार आहे वाटतं. पहिल्यांदा चाललंय. बापरे भीती वाटते. पकडायला नाही. गणपती बाप्पा. दरवाजे बंद झालेत. कुंभकर्ण गणपती नमा. कुंभकर्ण गणपती नमा. बापरे बापरे बघता येत नाही खाली मला तर. अरे डरके थांबवली का. थांबवली नाही. जाते रे थांब. बापरे काय व्हिडिओ आहे बघा. व्हिडिओ घेतोय, व्हिडिओ चालू आहे. रोपवे. बापरे. आकाश काय साई कसा अनुभव आहे रोपवे मध्ये पहिल्यांदा? काहीतरी अविस्मरणीय आहे. अविस्मरणीय. अविस्मरणीय. मला शब्द येतो थोडा. थ्रिलिंग एक्सपिरियन्स. व्ह्यू बघा एकदम ते फर्स्ट जरा- आहे. हे सगळं इथून आलं. ते ठरवते एकदम मला. हे आम्ही जे Gyroscope चढून लावलाय. पायऱ्या आलोय ते 5000 पायऱ्या टोटल. ते नेमनाथ महाराजांचं जैन मंदिर. हे ना पकड ना. व्हिडिओ चालू आहे. चालू आहे. पॉज करू. बंद कर. माझ्या पाठी बघा किती. बापरे. हे पण खातेच असलं पाहिजे. अरे काहीतरी दिलेत पण पॅराशूट नाही दिलेत. पॅराशूट नाही दिलेत. सेफ्टी नाही. गेलं तरी चालेल पण हँडिकॅप नाही झालं पाहिजे. नाही. बरोबर ना, गेलं तरी झालं पण हँडिकॅप नाही झालं पाहिजे. हो भाई, पूर्ण जुनागड दिसतोय माझ्या पाठी. हो. गणपती बाप्पा रक्षण कर बाई. बापरे तेव्हा घार उडतायत त्याच्यावरती आपण. धार. फायनली आलोय आपण आता. लँडिंग करतोय. आता कॉन्फिडन्स कॉन्फिडन्स लेट्स गो बॉय. डायरेक्ट ठोकणार आहे. पॉवर ब्रेक लावलाय. अशा प्रकारे आपला प्रवास आजचा संपला आहे. उतरा ती थांबणार नाही.
मला गाठ्या आल्यात आपल्या गिरनारचा कॅफेटेरिया इथे कॅफेटेरिया आहे. आतमध्ये आपण जरा आणि चहा 30 रुपये परत चहा 30 रुपये. आपण 3 पेढ्याच्या बॉक्स घेतलं. त्याला गणपती बाप्पाच्या कृपेने नीट आलो खाली उतरून. आता आपण डायरेक्ट रूमवर जायचं आपल्याला. आता काय प्लॅन नाही, रूमवर जाऊन आराम करायचा आहे. आपले पाय लेग सोड झालेत. जस्ट रोपवेमधून खाली आलेलो आणि इथे एक दादा मिळाला आपला रिक्षावाला. आता डायरेक्ट प्लॅन म्हणला सोमनाथला जायचा आता.